तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये 7वी पासवर शिपाई पदासाठी 887 आणि 10वी पासवर वाहन चालकासाठी 37 जागांची भरती निघालेली आहे। तर अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे 15 डिसेंबर पासून। मित्रांनो, वयाची अट आहे शिपाई पदासाठी 18 ते 38 वर्ष, मागास वर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट आहे आणि वाहन चालकासाठी वयाची अट ठेवलेली आहे 21 ते 38 वर्ष, मागास वर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट आहे आणि ऑनलाईन फी ठेवलेली आहे 1000 रुपये। तर चला तर आता आपण पाहूया याची निवड प्रक्रिया कशी काय असते ते। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहू वाहन चालकाची पण निवड प्रक्रिया कशी असते ते। यामध्ये असणाऱ्या सुरुवातीला लेखी परीक्षा जी असणार आहे 20 गुणांची परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे। दुसऱ्या टप्प्यात असणाऱ्या पूर्वानुभव जे असणार आहे 10 गुणासाठी आणि तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या मोटर वाहन परीक्षा त्याला असणार आहे 10 गुण आणि चौथ्या टप्प्यात असणाऱ्या मुलाखत त्याला सुद्धा असणार आहे 10 गुण। तर आता शिपाई पदाची निवड प्रक्रिया कशी असते ते पाहू। शिपाई पदासाठी सुद्धा पहिले होणाऱ्या लेखी परीक्षा जी असणार आहे 30 गुणांची आणि प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस असणार आहे। दुसऱ्या टप्प्यात असणारे शारीरिक क्षमता त्याला असणार आहे 10 गुण आणि तिसऱ्या टप्प्यात असणारे मुलाखतीला असणार आहे 10 गुण। तर अशा प्रकारची निवड प्रक्रिया असणार आहे। तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये।